आणि आता कोकाटेंसंदर्भातली महत्त्वाची बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहे। याला कारण म्हणजे कोकाटेंसह 25 माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता आहे आणि याच संदर्भात नोटीस आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सहकार विभागाचा मोठा घोटाळा आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे अडकल्याची भीती आहे। काय अधिकची माहिती आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यांची अनियमितता झाल्याची चौकशी मागच्या जवळपास 2 ते 2.5 वर्षांपासून सुरू होती आणि या प्रकरणी आता सहकार विभागाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येत्या 2 एप्रिलला या सगळ्या संदर्भामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हा बँक जी आहे ती मागच्या काही वर्षांपासून अडचणीत सापडलेली आहे आणि कर्ज वाटपाची जी प्रकरणं होती त्या प्रकरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने आता या सगळ्याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये आता येत्या 2 एप्रिलला सहकार विभागाकडून या सगळ्या माजी संचालकांची चौकशी केली जाणार आहे। नक्कीच धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर एका बाजूला घरासंदर्भात जे प्रकरण सुरू होतं त्यातून त्यांना दिलासा मिळालेला नाही, तर दुसऱ्या बाजूला आता नवीन अडचण तयार झाली आहे।